मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली. सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स ॲग्रोटेक सांगली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत ते भाजीपाला पीक घेतात. त्यामध्ये कोण काकडी घेतं, कोण टोमॅटो घेतं, कोण मिरची घेतं, कोण कोबी, कोण फ्लावर घेतं. बऱ्याच वेळेला बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे भाजीपाला पिकामध्ये ज्या काही हिरव्या पालेभाज्या आहेत त्यांचंही उत्पादन करतात. पण नेमकं कोणत्या स्टेजला कोणत्या मूलद्रव्यांची अन्नद्रव्यांची आपल्या पिकाला आवश्यकता आहे हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. यासाठी आपल्याला योग्य ते फवारणी नियोजन करणं आणि योग्य ते ड्रीप नियोजन करणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं ठरतं. आता जस्टच व्हॉट्सअपला आपल्या एका शेतकरी बांधवांनी मिरचीचे फोटो पाठवले आणि त्याच्या खाली मेसेज दिला की मॅडम, माझं हे मिरचीचं पीक आहे ते 1.5 महिन्याचं आहे, पण पिकाची माझ्या व्यवस्थितरित्या वाढ होत नाही. फोटो बघितले, फोटो अगदी मिरचीचं जे पीक आहे ते छान हिरवंगार, अगदी छान असं पद्धतीने ते वाढलेलं होतं. पण ते वाढलेलं आहे, पण शेतकरी बांधवांची एकच खंत होती की त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. मग माझ्या लक्षात आलं की मिरचीचं पीक हे 1.5 महिन्याच्या दृष्टीनं हे व्यवस्थितरित्या वाढलेलं आहे. पण ह्या स्टेजमध्ये 40 ते 45 दिवसानंतर जे काही आपल्याला फुटवे आपल्या पिकामध्ये मिळायला पाहिजेत ते तिथे त्यांना व्यवस्थित मिळालेले नाहीये. त्यामुळं शेतकरी बांधव आहेत ते म्हणतात की मॅडम, माझ्या पिकाला ची वाढ व्यवस्थित होत नाही. याचं कारण म्हणजे बरेचसे जे टॉनिक्स आहेत किंवा जे अन्नद्रव्य आहेत हे त्या पिकाला मुळावाटे सुद्धा देण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याला योग्य ते नियोजन, ड्रीप नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे ड्रीप नियोजन करत असताना आपल्याला योग्य पद्धतीचं अधिक फुटवे देण्यासाठी एखादं टॉनिक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ही कमतरता भरून काढण्यासाठी एखादा आपल्याला चिलेटेड स्वरूपातलं मायक्रोन्यूट्रिएंट देणं तिथे महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी आपण जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचे उत्पादन वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये अधिक फुटवे निघण्यासाठी ते मग कोणत्याही पद्धतीचं आपलं पीक असू दे, मिरची असू दे, टोमॅटो असू दे किंवा वांग्याचं पीक असू दे, अधिक फुटवे निघण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जी काही अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं ॲमेझॉन आहे हे 2 लिटर प्रति एकरी ड्रीपमधून वापरायचं आहे. आणि त्याचबरोबर जे चिलेटेड स्वरूपामध्ये चिलेटेड आणि ड्रीप मिक्सचं 1-2 किलोचं जे बकेट आहे ते सुद्धा आपल्याला ड्रीपमधून वापरायचं आहे. आणि ही जर खतं आणि हे टॉनिक आपण आपल्या ड्रीपमधून दिलं तर मुळावाटे आपलं जे पीक आहे ते व्यवस्थितरित्या शोषून घेईल आणि पिकाची जी काही अन्नद्रव्यांची गरज आहे ती व्यवस्थितरित्या तिथं भागवली जाईल आणि फुटव्यांचं प्रमाण आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकरी बंधवांना ही समस्या असेल तर त्यांनी आपल्या पिकामध्ये अधिक फुटवे काढण्यासाठी जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं ॲमेझॉन आणि ड्रीप मिक्स हे जरूर वापरून बघा.